नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी लसूण कसा ग्रो करायचा ते. चला तर पाहूया. या ठिकाणी प्लास्टिकचा छोटा कप घेतलेला आहे, त्यात पाणी भरून घेतलेलं आहे. माझ्या घरातला जो लसूण आहे त्याला ऑलरेडी असे हे कोंब फुटलेले आहेत, दिसलेत. तर हे आपण आता ह्या पाण्यामध्ये घालणार आहोत, म्हणजे त्याला खाली रूट फुटतील. लसणाचा जो खालचा भाग आहे तो पाण्यामध्ये छान डुबला गेला पाहिजे. काल आपण ह्या लसणाच्या पाकळ्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या, अजून 24 तास नाही झाले, पण आपण बघूया याला रूट फुटलेत का. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. वाव, हे बघा, मस्त याला मुळं फुटलेत, छानसे क्यूट दिसलेत. हे बघा, आता तुम्हाला छान क्लिअर दिसत असेल. दिसलेत. हे बघा, या ठिकाणी लसूण आपला किती मोठा झालेला आहे. पाहिलं, एक पिल्लापेक्षा जास्त आहे. हे बघा, दिसला. हे बघा, हा जो आहे ना एक पिल्लापेक्षा जास्त आहे. त्याचे रूट दाखवू का. हे बघा, किती सुंदर रूट फुटलेत. हे बघा, चला आपण आता हे लावूया. आणि हे नीलचं काम आहे, तोडलंय. हे बघा, याचं टोक तोडून टाकलंय, याचं पण. हे बघा, चला आपण आता हे जमिनीत लावूया, कुंडीत नाही. आता मी हे डायरेक्ट जमिनीत लावणार आहे, कुंडीत नाही लावणार. चला लावूया. तर हे एवढे लांब नखांसारखे माझ्या. हे बघा, माझी नख बघा किती लांब चढक. तर हे इतके लांब 5 दिवसात झालेत. काल परवाच लावायचा विचार होता, जमलं नाही. तर आत्ता लावूया. आणि डायरेक्ट जमिनीमध्येच लावणार आहे, कुंडीमध्ये नाही लावणार. आणि मी ऑलरेडी लावलेत आधी पण जमिनीमध्ये, तर तेही दाखवते. चला, आणि डायरेक्ट जमिनीमध्येच लावणार आहे, कुंडीमध्ये नाही लावणार. आणि मी ऑलरेडी लावलेत आधी पण जमिनीमध्ये, तर तेही दाखवते. चला, तर तुम्ही पण हा प्रयोग करून बघा लसणाचा. आणि घरच्या घरी तुम्ही कुंडीत पण लावू शकता लसूण. चला आपण आता हे जमिनीत लावणार आहोत. तर हे जे लावले ना मी, हे जे हा जो लसूण पाण्यामध्ये ठेवला ना, त्याच दिवशी मी हे डायरेक्ट इथे लावलेले. तर हे बघा किती छान झाले, दिसतंय तुम्हाला. यांना पण 5 दिवस झाले, जमिनीमध्ये अजूनच मोठे आणि अगदी छान वाढले. तर मी हे भरपूर लावलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, 1 डझन लावलेत. हे बघा, आजूबाजूला गवत पण आलंय. तर आता हे लावूया आपण. आणि याच्यासाठी आपण आता काहीतरी घ्यायला पाहिजे. चला, खड्डा करायला. हे पण लावूया आपण. आता हे थोडं थोडं अंतरावरती लावायचे लागेल. तर आता इथे लावूया. हे 4 आहेत ना, आपण 4 करून घेणार. तर एवढं अर्धा फूट तरी अंतर ठेवायचं आहे, त्यांना वाढत. मी ग्लोव्ज घालते. त्या ठिकाणी मी आता ग्लोव्ज घालते. हे गार्डनिंगचे खास ग्लोव्ज आहे, गार्डनमध्ये वापरायचे. तर आपण आता
तुम्हाला आहे का गार्डनिंगची आवड? मला खूप आहे, पण अमेरिकेमध्ये कामवालीचं पण काम आपल्यालाच करावं लागतं आणि बाकीचे पण, त्यामुळे होत नाही गार्डनिंगचं. तर अशा पद्धतीने आपण तर पाणी टाकायची गरज नाही, कारण माती ओलीच आहे. छोटूसा आपला इथे ठेवलं, असं ठेवायचं आहे आणि मस्तपैकी माती अशी लावून टाकायची. एकदम इझी, एकदम सोपं काम. ऐकू येते तुम्हाला? कारण इथे AC चे मशीन आहेत बाहेर, तर त्याचा आवाज तुम्हाला जास्त येत असेल. चला आपण आता हे पाणी थोडं थोडं घालूया. तसं घालायची गरज नाहीये, तरी पण आपण घालूया. ओके, आणि आपण एक मंत्र पण म्हणणार आहोत. काय? आपण आता एक मंत्र म्हणूया. ते झाडांसाठी एक मंत्र असतो, तो मला माहित नाही, पण आपण ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आणि नाही तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. आता हे अगदी छान मस्तपैकी वाढलेत असं म्हणायचं, आणि छान आपल्याला लसूण मिळालेला आहे भरपूर असं म्हणायचं. चला, तर आधी लावलेले लसूण बघा किती मोठे झालेत, दिसतात? हे बघा, जवळून दाखवते तुम्हाला. दिसले? हो ना? हे बघा आधी लावलेले, हे यांना पण 5 दिवस झालेत. तर 12 लसणाच्या बागा मी लावलं होतं डायरेक्ट. त्यांना काही मी फोम आणले नव्हते. तर हे बघा किती लसूण आला. तर आजचा हा लसूण ग्रो करण्याचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.